नमस्कार, मी ॲडव्होकेट प्रतिभा सावंत. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आज आपण बघणार आहे मिस्चिफ रूल आणि दिस रूल इज ऑल्सो कॉल्ड एज हेडन्स रूल 1584. आणि मिस्चिफ रूल हा इंटरप्रिटेशन ऑफ स्टॅट्यूटमधला मेन रूल आहे. हा व्हेरी ओल्डेस्ट रूल आहे टू क्युअर द मिस्चिफ. मिस्चिफ म्हणजे काय? खोडी किंवा बॅड मीनिंग किंवा त्यातलं चुकीचं मीनिंग घेऊन तो रूल त्याचं ॲप्लिकेशन करून एखाद्या केसमध्ये एक आर्ग्यू केलं जातं. तर आता मिस्चिफ रूल आहे हा हेडन्स केसमध्ये 1584मध्ये वापरला गेला आहे. ओके, तर मिस्चिफ रूलचं काय आहे? लेजिस्लेटर्स जे आहेत जो ॲक्ट बनवतात तर त्यांचं प्रत्येक ॲक्ट बनवण्यामागं एक इंटेन्शन असतं की हा ॲक्ट का बनवायचा आहे. तर मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ द ॲक्ट लिहिलेलं असतात. मग त्या कारणासाठी तो ॲक्ट बनवलेला असतो आणि लेजिस्लेटरचा मेन इंटेन्शन कोर्टाने बघायला पाहिजे व्हाईल इंटरप्रेटिंग द लॉ स्टॅट्यूट. तर एखादी केस कोर्टासमोर येते तर कोर्टाची ड्युटी काय आहे की फाइंड आउट द मेन इंटेन्शन ऑफ द लेजिस्लेटर्स अँड यूज द मेन इंटेन्शन ऑफ द ॲक्ट व्हाईल गिविंग द डिसिजन. म्हणजे एखादा डिसिजन देताना लेजिस्लेटरचं मेन इंटेन्शन बघून आणि तो मेन इंटेन्शन बघून ती प्रोव्हिजन वापरली गेली पाहिजे. आणि त्याच वेळेला सपोज एखाद्या स्टॅट्यूटमध्ये एखादी मिस्चिफ असेल, मिस्चिफस वर्ड असेल किंवा एखादा वर्ड ॲम्बिग्युटी क्रिएट करत असेल किंवा एखादा वर्ड डबल मिनिंगचा असेल किंवा एकापेक्षा जास्त मिनिंग त्याच्यात असतील तर तो त्याच्यातून खोडसळ मिनिंग निघेल की प्लेन मिनिंग नाही आहे. लेजिस्लेटरला जे मिनिंग त्याच्यात वापरायचं असतं ते मिनिंग न येता ते दुसरंच मिनिंग आर्ग्यू करताना वापरलं जाऊ शकतं. तर अशा वेळेला कोर्टाने काय केलं पाहिजे? कोर्टाने ते जे मिनिंग आहे ते सप्रेस करून प्लेन नॅचरल मिनिंग कोर्टाने वापरून त्याचा अर्थ घेऊन तो एक केसमध्ये वापरला गेला पाहिजे. हे झालं मिस्चिफ रूल्स. आता मिस्चिफ रूल हा का म्हटला गेला याला हेडन्स केसमध्ये? का तर हा हेडन्स केसमध्ये वापरला की त्याच्यात मिस्चिवस जे होतं मिनिंग ते त्यांनी सप्रेस केलं आहे आणि प्लेन मिनिंग घेऊन कोर्टाने हेडन्स केसमध्ये ती केस सॉल्व केलेली. तर कोर्टाची मेन ड्युटी काय? सप्रेस द मिस्चिफ अँड यूज द ॲडव्हान्स रेमेडी. म्हणजे मिस्चिफ मिनिंग आहे ते सप्रेस करा आणि ॲडव्हान्स तुमच्याला जी रेमेडी त्याच्यात योग्य वाटेल ते त्याच्यात लावली गेली पाहिजे. म्हणून ह्याला मिस्चिफ रूल म्हटलं. मिस्चिफ रूलचं परत हे सांगते की मिस्चिफ रूल जो आहे तो क्युअर द मिस्चिफ याच्यासाठी वापरला आहे आणि यूज द ॲडव्हान्स रेमेडी याच्यासाठी मिस्चिफ रूल आहे आणि हा हेडन्स केसमध्ये वापरलेला आहे. आता ही केस चालू असताना कोणत्या फॅक्ट्स ह्या वापरल्या गेल्यात, कोणत्या थिंग्स कन्सिडर केलेल्या होत्या. व्हॉट वॉज द कॉमन लॉ बिफोर मेकिंग द ॲक्ट. कोणता कॉमन लॉ होता त्यावेळेला तो बघायचा. नंतर मिस्चिफ आणि डिटेक्ट द मिस्चिफ फ्रॉम द कॉमन लॉ. आणि जे कॉमन लॉमध्ये ती प्रोव्हाइड केलेली नाही मिस्चिफ ते त्यातून डिटेक्ट करा कॉमन लॉमध्ये. कॉमन लॉ कधी होता? जो आता जे स्टॅट्यूट यायचे आहेत त्याच्या आधी कॉमन लॉज होते. कॉमन लॉ ब्रिटिशांच्या वेळी होते आणि त्या कॉमन लॉमध्ये जे ब्रिटिशांनी केलेले की त्यांनी जे सगळे सर्कमस्टन्सेस आणि जे त्यांच्यासमोर केसेस आल्या त्याच्यातून त्यांनी केसेस डिसाईड केल्या की कॉमन सेन्स वापरला आणि त्याच्यातून कॉमन सेन्स वापरून त्यांनी निकाल दिले आणि मग त्यांनी रायटिंग केलं त्याचं. आणि ते रायटिंग करून त्यांनी असा लॉ बनवला की जे वेगवेगळे मॅटर्स येत आहेत तर त्याच्यातले मॅटर्समध्ये जे डिसिजन दिले त्याच्यावरून त्यांनी ते लॉज बनवला गेला आणि म्हणून त्याला कॉमन लॉ म्हटलेलं आहे. तर त्यातले मिस्चिफ्स काय? आता दरवेळेला जी परिस्थिती आली त्याप्रमाणे डिसिजन दिला गेला, पण मग काही वेळा दुसरी आली तर तोच निर्णय त्याला लागू पडेल का नाही. मग ते मिनिंग समजा त्यांनी चुकीच्या अर्थाने दुसऱ्या केसमध्ये वापरलं तर ती झाली मिस्चिफ. आणि मग ह्याच्यातून मिस्चिफ रूलमध्ये ती मिस्चिफ शोधून काढायची, डिटेक्ट करायची आणि जी कॉमन लॉमध्ये प्रोव्हाइड होत नाही ती तिथं वापरून कोर्टाने डिसिजन द्यायचं आहे की ही नको परत अशा प्रकारचे चुकीचे मिनिंग घ्यायला. व्हॉट रेमेडी पार्लमेंट हॅड रिझॉल्व्ड अँड अपॉइंटेड टू क्युअर द डिसीज ऑफ द कॉमनवेल्थ. कोणती रेमेडी वापरली आहे त्यावेळी पार्लमेंटने? म्हणजे रेमेडी म्हणजे उपाय. रेमेडी म्हणजे
हे मिसचिप क्युअर करण्यासाठी कुठली रेमेडी वापरली आणि डिसिजन दिला गेला. आणि फोर्थ पॉईंट आहे रिझन ऑफ द रेमेडी. ही रेमेडी म्हणजे काय, जो मिसचिप सप्रेस केलं आहे आणि नवीन डिसिजन दिला आहे त्यांना म्हणायचं रेमेडी. तर ही कोणती रेमेडी दिली त्याचं रिझनही दिलं पाहिजे. तर ह्या 4 थिंग्स जे आहेत, हे 4 पॉईंट्स आहेत, हे कन्सिडर करायला पाहिजेत कोर्टाने वाईल सप्रेसिंग द मिसचिप आणि क्युअर द मिसचिप आणि म्हणजे वाईल युजिंग द ॲडव्हान्स रेमेडी. हे 4 पॉईंट्स कोर्टाने कन्सिडर करून हा रूल वापरला गेला पाहिजे. ओके. मग आता याचा असा अर्थ नाही होते की कोर्टाने जर कोर्ट मस्ट अडॉप्ट दॅट कन्स्ट्रक्शन शॅल सप्रेस द मिसचिप अँड ॲडव्हान्स द रेमेडी. परंतु कोर्टाचा असा अर्थ होत नाही आहे की पूर्ण नॅचरल मिनिंग तुम्ही इग्नोर करा आणि नवीनच मिनिंगला. तर प्लेन नॅचरल मिनिंग त्यात वापरलं गेलं पाहिजे आणि हे जे पूर्ण त्याला इग्नोर नाही करायचे. मेन जे लेजिस्लेटरचं एम आहे ते तुम्ही कन्सिडर करून किंवा त्याचा ऑब्जेक्टिव्ह कन्सिडर करून तुम्ही त्या डिसिजन दिला पाहिजे आणि मिसचिपला सप्रेस केलं पाहिजे. तर याच्यामध्ये आपण आज 3 केस लॉज बघणार आहे की मिसचिप रूलच्या रिलेटेड. तर केस लॉ आहे सोधरा देवीची केस आहे. सोधरा देवी केस, सोधरा देवी केस. आता सोधरा देवीची केस जी आहे ती ह्याच्यामध्ये कोर्टाने काय केलं आहे, सपोज कोर्ट हॅज एक्सप्रेस द व्ह्यू दॅट रूल ऑफ द हिडन्स केस इज ॲप्लिकेबल ओनली वेन द वर्ड्स इन अ क्वेश्चन आर ॲम्बिग्युअस अँड आर रिजनेबली कॅपेबल ऑफ मोर दॅन 1 मिनिंग. म्हणजे जर एखादे केस डिसाईड करताना जर एखादे वर्ड्स जे आहेत ॲम्बिग्युअस असतील किंवा एकापेक्षा जास्त मिनिंग असतील तर त्यांनी कोर्टाने हिडन्स रूल वापरून डिसिजन द्यावा असं सोधरा देवी केसमध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे. आता सेकंड केसला आपण बघतो स्मिथ वर्सेस ह्यूज. स्मिथ वर्सेस ह्यूज. आता स्मिथ वर्सेस ह्यूज ही 1960ची केस आहे. आता स्मिथ वर्सेस ह्यूज या केसमध्ये आपण फॅक्ट्स बघणार आहे. तर याच्यामध्ये फॅक्ट्स काय आहेत, आता ह्याच्यात ही प्रॉस्टिट्यूटच्या रिलेटेडची केस आहे. फॅक्ट्स काय, डिपेंडंट जो आहे, डिपेंडंट वॉज कॉमन प्रॉस्टिट्यूट, वॉज अ रेसिडेंट ऑफ कर्झन स्ट्रीट इन लंडन. कर्झन स्ट्रीट लंडनच्यामध्ये त्या प्रॉस्टिट्यूट राहत होत्या. द डिपेंडंट यूज द स्ट्रॅटेजी for attracting the men's attention to tap on the balcony railing with metal object and call them and conversation with them and inviting them to come up. Such types of act violate the section 1 of the Street Offence Act 1959. Both of the prostitutes were convicted and these prostitutes filed an appeal. आता याच्यामध्ये कर्झन रोड आहे लंडनचा, याच्यामध्ये प्रॉस्टिट्यूट राहत होत्या आणि त्या रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या जे माणसं होते त्यांना बाल्कनीवर मेटल ऑब्जेक्टने टॅप करायच्या आणि आवाज करून त्यांना कॉल करायच्या आणि इन्व्हाइट करायच्या टू कम अप म्हणून. आता ही जी ॲक्ट आहे ही जे जनरल पब्लिक आहे त्यांना त्रासदायक होती. प्रॉस्टिट्यूटची ॲक्ट म्हणजे जे हॅबिच्युअल आहेत ते स्वतःहून जातील, पण जे जनरल पब्लिक आहे त्यांना तो असं कॉलिंग करणं हे डिस्टर्बन्स आहे. त्यांचा राईट काय आहे, टू वॉक ऑन द स्ट्रीट फॉर देअर पर्पज. परंतु हे जे डिस्टर्बन्स आहे तर हा ऑफेन्स आहे अंडर स्ट्रीट ॲक्ट. स्ट्रीट ॲक्टमध्ये सेक्शन 1 ऑफ द सबक्लॉज 1 ऑफ द स्ट्रीट ऑफेन्स ॲक्ट याच्याखाली तो ऑफेन्स झाला. याच्यामध्ये प्रॉस्टिट्यूट्स जे आहेत त्यांना पनिशमेंट झालेली आहे, कन्विक्ट झालेलं आहे. तर ह्याच्यामध्ये लिगल इश्यूज काय तयार झालेले होते ह्या केसमध्ये, वेदर द टर्म स्ट्रीट वॉज इन्क्लुडेड इन सेक्शन 1 ऑफ द स्ट्रीट ऑफेन्स ॲक्ट हा एक फर्स्ट इश्यू आहे. आणि सेकंड, वेदर सॉलिसिटिंग फ्रॉम द बाल्कनीज ऑफ द हाऊसेस ऑफ द कॉमन प्रॉस्टिट्यूट्स अमाउंटेड टू अन ऑफेन्स.
सेक्शन 1 ऑफ द स्टेट ऑफेन्स ॲक्ट. हा आता सॉलिसिट करणे किंवा लॉयटरिंग करणे. सॉलिसिट करणे म्हणजे त्यांना वाईट हेतूने कॉल करणे, किंवा लॉयटरिंग म्हणजे ते फिरतात रस्त्यावरून जाणाऱ्यांना कॉल करण्यासाठी. तर हे जे आहे ते ह्या जनरल पब्लिक स्ट्रीट ॲक्ट आहे. स्ट्रीट ॲक्ट म्हणजे रस्त्यावर होणारे जे गुन्हे आहेत त्याच्यामध्ये अशा प्रकारचं कॉलिंग करणं, सॉलिसिट करणं, नंतर रेंगाळणं त्या बाल्कनीत, हे सगळे ऑफेन्सिव्ह कृतीज आहेत, ऑफेन्सिव्ह ॲक्ट्स आहेत. तर सेक्शन 1 ऑफ द सबक्लॉज 1 ऑफ द स्ट्रीट ऑफेन्स ॲक्ट याच्याप्रमाणे सॉलिसिटिंग ऑर लॉयटरिंग फॉर द पर्पज ऑफ प्रॉस्टिट्यूशन हे ऑफेन्स गृहीत धरलेलं आहे. हे 2 इश्यूज त्या केस लॉमध्ये होते. आणि ह्याच्यात लिगल प्रोव्हिजन काय आहे? व्हायोलेशन ऑफ सेक्शन 1 सबक्लॉज 1 ऑफ द स्ट्रीट ऑफेन्स ॲक्ट विच स्टेट्स, ही लिगल प्रोव्हिजन आपण बघतोय. इट शॅल बी दॅन ऑफेन्स फॉर अ कॉमन प्रॉस्टिट्यूशन टू लॉयटर ऑर सॉलिसिट इन अ स्ट्रीट ऑर पब्लिक प्लेस फॉर द पर्पज ऑफ प्रॉस्टिट्यूशन. हे झाला लिगल प्रोव्हिजनप्रमाणे हा ऑफेन्स झालेला आहे अकॉर्डिंग टू सेक्शन 1 सबक्लॉज 1 ऑफ द स्ट्रीट ऑफेन्स ॲक्ट. आता ह्याच्यामध्ये आपण बघितलं इश्यूज काय स्ट्रीटमध्ये, की हे टर्म स्ट्रीटमध्ये हे तो गृहीत धरलेला आहे का, वेदर द टर्म स्ट्रीट वॉज इन्क्लुडेड इन द स्ट्रीट ऑफेन्स ॲक्ट. तर ह्याच्यामध्ये स्ट्रीट हा शब्द त्यांनी गृहीत धरलेला आहे आणि त्याच्यावरच्या जे चुकीच्या ॲक्ट्स आहेत तर त्यासुद्धा ऑफेन्समध्ये येतात. आता स्ट्रीटचा अर्थ काय आहे? टू एनेबल द पीपल टू वॉक along the street without being molested and solicited by the prostitute. म्हणजे त्या वेश्या किंवा इतर जे गुन्हेगार आहेत की त्यांच्याकडून त्यांना अशा प्रकारचे काही चाळे नको व्हायला, अशा प्रकारे त्यांना चालण्यासाठी एबल असला पाहिजे तो रस्ता. आता ह्याच्यात आर्ग्युमेंट्स कोणी केले आहे? प्रॉस्टिट्यूटनं काय आर्ग्युमेंट काय केलं आहे? ॲपिलमध्ये केलेलं आहे त्या प्रॉस्टिट्यूट त्यांनी असं आर्ग्युमेंट केलेलं आहे. Prosecutors argued that the soliciting had occurred in a street. पेटिशनरनी काय फिर्यादीने काय आर्ग्युमेंट केलं आहे? सॉलिसिटिंग हॅड ऑकर इन अ स्ट्रीट ॲज डिफाईन्ड बाय द सेक्शन 1 ऑफ द सबक्लॉज सेक्शन 1 ऑफ द सबक्लॉज 1. याच्यामध्ये सॉलिसिटिंग ऑर लॉयटरिंग द पर्सन्स, हे सॉलिसिटिंग ऑर लॉयटरिंग द पर्सन फ्रॉम द बाल्कनी हे त्यांनी केलेलं आहे. आणि डिफेंडंट म्हणजे प्रॉस्टिट्यूट जे आहे त्यांनी काय केलेलं आहे? त्यांचं आर्ग्युमेंट काय आहे? ऑन बिहाफ ऑफ द डिफेंडंट इट वॉज आर्ग्यूड अमंग अदर थिंग्स दॅट द बाल्कनी वॉज नॉट इन अ स्ट्रीट ॲज अ डिफाईन्ड बाय द सेक्शन 1 सबक्लॉज 1 ऑफ द स्ट्रीट ऑफेन्स ॲक्ट अँड ॲज अ रिझल्ट देर इज अ नो क्राईम हॅड कमिटेड. नो क्राईम हॅड कमिटेड म्हणजे ते म्हणत आहेत की बाल्कनी स्ट्रीटमध्ये थोडी येते, बाल्कनी रस्त्याच्या आतल्या बाजूला येते, परंतु बाल्कनीत उभं राहून ते जे त्यांना कॉल करत होत्या बाय मेकिंग नॉईज बाय मेटल ऑब्जेक्ट, आणि हे जे रस्त्यावरच्या लोकांनाच करत होत्या म्हणून तो ऑफेन्सच आहे. पण ते म्हणतात बाल्कनी जर ते रस्त्यावर येत नाही तर तो ऑफेन्स कसा काय होऊ शकतो? हे त्यांचं आर्ग्युमेंट आहे प्रॉस्टिट्यूटचं. आणि ह्यांनी सांगितलं की रस्त्यावरून जाणाऱ्यांना तुम्ही कॉल करणं आणि डिस्टर्ब करणं हा स्ट्रीट ऑफेन्सच आहे, कारण रस्त्यावरच्या लोकांना चालण्यासाठी जो तो रस्ता आहे त्याला तुम्ही कॉल करताय, मग त्यांचा एरिया सेपरेट ठेवा. असं ही केस आहे. आणि ह्या केसमध्ये प्रॉस्टिट्यूट जे आहेत तर यांना कन्व्हिक्शन लागलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये हा मिस्चिवस मिनिंग आहे की बाल्कनीज ह्या स्ट्रीटमध्ये येत आहेत का, ह्या त्याचा अर्थ त्यांनी काढलेला आहे की स्ट्रीट म्हणजे स्ट्रीट ऑफेन्समध्ये काय, स्ट्रीट ऑफेन्समध्ये स्ट्रीट हा शब्द आहे का, आणि स्ट्रीट ह्या शब्दाच्या अर्थामध्ये ते येतं आहे का. तर हे हा जे आहे त्या रस्त्यावर घडलेल्या ऑफेन्समध्ये हे येतं आहे आणि म्हणून प्रॉस्टिट्यूटना कन्व्हिक्शन लागलेलं आहे या केसमध्ये. ओके, तर अशा प्रकारे हे इश्यूज काढलेले होते. आणि हेडन्स केसचा ॲप्लिकेशन ह्या केसमध्ये केलेलं आहे स्मिथ वर्सेस ह्यूज 1960च्या केसमध्ये. आता हे थर्ड केसला आपण बघतो कन्वर सिंग वर्सेस दिल्ली ॲडमिनिस्ट्रेशनची केस. कन्वर सिंग वर्सेस
दिल्ली ॲडमिनिस्ट्रेशन. आता थर्ड केसला बघतो आपण, कन्व्हर्सिंग वर्सेस दिल्ली ॲडमिनिस्ट्रेशनची जी केस आहे त्याच्यामध्ये आपण फॅक्ट्स बघूया. ऑफिसर ऑफ द रिस्पॉन्डंट व्हाईल राउंडिंग अप द स्ट्रे कॅटल्स वेअर बिटन बाय द ॲपिलंट द ओनर ऑफ द कॅटल द व्हेन prosecuted an offense under section 332 IPC. The appellant pleaded right of the private defense of the property. They also contended that cattle were not abandoned within the meaning of section 418 Delhi Municipal Corporation. Abandoned means completely leaving of the things as a or final rejection of the one's responsibility. It comes ownerless in a dictionary meaning. तर अशा प्रकारे त्यांना हा जो दिल्ली ॲडमिनिस्ट्रेशनचा आहे त्यांचा जो ऑफिसर होता राऊंडला गेलेला होता, पेट्रोलिंगला गेलेला होता आणि जो ओनर होता कॅटलचा तो त्या गुराढोरांना मारत होता. आता हे जे स्ट्रे कॅटल्स म्हणजे काय, भटकी गुरं. तर हे जे हा ऑफिसर होता तो राऊंडला गेलेला असताना त्याला ओनर तो गुराढोरांना मारताना दिसला की जे भटकी गुरं होते ते गोळा करत होते. तर याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की त्यानं आबंडन केलं आहे. तर हा म्हणतो की जो आहे कन्व्हर्सिंग काय म्हणतो आहे की मी त्यांना आबंडन कुठं केलं आहे, परंतु त्याची जी रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे की त्यांची जे मालकीचे जे जनावरं आहेत त्याचे तुम्ही व्यवस्थित सांभाळ करा आणि हे मारणं वगैरे नको, म्हणजे त्याला योग्य ट्रीटमेंट द्या, मेंटेन करा. तर ह्याच्यामध्ये हा म्हणतो आबंडन केलेलं आहे. आबंडनचा अर्थ काय होतो, त्याग करणे. त्याग करण्याचं म्हणजे काय, टोटल रिस्पॉन्सिबिलिटी झटकून टाकणे. परंतु याचा अर्थ सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे की हे डिक्शनरी मिनिंग तुम्ही घेऊ नका. तर त्याला प्रॉपर ट्रीटमेंट न देणं किंवा त्याची देखभाल न करणं हे सुद्धा आबंडनमध्ये येतं. की आणि याची आर्ग्युमेंट काय होतं की हा ओनरलेस कुठं झाला आहे की मी तर त्याची सांभाळतो आहे, परंतु असं सांभाळू नका की त्याला हॅरेसमेंट करेल असं. तर ह्यांचे आर्ग्युमेंट असं होतं की अबंडनचा अर्थ की तुम्ही बीटिंग करणं किंवा त्याची व्यवस्थित काळजी न घेणं, भटके गुरं सोडून देणं हे सुद्धा अबंडनसारखं आहे. परंतु ह्याचे आर्ग्युमेंट होतं की मी हे माझ्या प्रायव्हेट डिफेन्स म्हणून माझ्या प्रॉपर्टीसाठी प्रायव्हेट डिफेन्स म्हणून मी ते वापरतो आहे आणि मी त्याचं टोटल माझी रिस्पॉन्सिबिलिटी थांबवलेली नाही की माझ्याच ताब्यात आहेत. आणि असं त्यांनी त्याचा मिस्चिवस अर्थ घेतला आहे डिक्शनरी मिनिंगप्रमाणे. अबंडन केलेलं नाही, नॉट टोटली लिव्ह द ॲनिमल्स असं त्याचा त्यांनी मिनिंग सांगितले. आणि यांनी सांगितलं की हे जे प्रॉपर त्याचे टेकिंग केअर न घेणं हे सुद्धा अबंडनमध्येच येतं. आता अबंडन म्हणजे काय, लेफ्ट अनअटेंडेड ह्याचं त्यांनी कोर्टात हे घेतले की लेफ्ट अनअटेंडेड म्हणजे अटेंड न करता त्याला मोकाट सोडून देणं, मोकाट गुरेढोर. आणि हे सुप्रीम कोर्टाने सांगितलं की सप्रेस द डिक्शनरी मिनिंग, जे तुम्हाला दिसतं आहे की त्यांनी चुकीचे त्याला ट्रीटमेंट देतो हेच अर्थ घ्या. सुप्रीम कोर्ट रिजेक्टेड दिस आर्ग्युमेंट. डिक्शनरी मिनिंग शुड नॉट बी अडेअर, मिस्चिफ वॉज इंटेंडेड. जे डिक्शनरी मिनिंग आहे त्याला शुड नॉट बी अडेअर म्हणजे त्याला स्टिकी न राहता तुम्ही ते सप्रेस करा. आणि सो द वर्ड अबंडन मस्ट मीन लेफ्ट अनअटेंडेड असा अर्थ घेऊन त्याला शिक्षा झालेली आहे. कन्व्हर्सिंग वर्सेस दिल्ली ॲडमिनिस्ट्रेशनची ही केस आहे. आता आपण अशा 3 केस बघितल्या. सोध्रा देवीची केस, स्मिथ वर्सेस ह्यूजची केस आहे, कन्व्हर्सिंगची केस आहे, कन्व्हर्सिंग वर्सेस दिल्ली ॲडमिनिस्ट्रेशनची केस आहे. तर मिस्चिफ रूल हा एडन्स केसमध्ये वापरलेला आहे लंडनमध्ये. आणि मिस्चिफ रूल म्हणजे त्यातला जी मिस्चिफ आहे ती सप्रेस करून योग्य मिनिंग घ्या, नॅचरल मिनिंग घ्या. आणि यासाठी हेडन्स केस ही वापरली गेलेली होती आणि म्हणून त्याला हेडन्स केस असं सुद्धा म्हणतात. तर अशा प्रकारे आपल्याला आज आपण मिस्चिफ रूल बघितला आहे, हेडन्स केस पण बघितलेली आहे. हेडन्स केसमधले हे पॉईंट्स बघितलेले आहेत की ह्या गोष्टीसाठी मिस्चिफ रूल अस्तित्वात आला. आणि कोर्टाची मेन ड्युटी काय आहे, टू सप्रेस द मिस्चिफ आणि यूज द नॅचरल मिनिंग अँड गिव्ह द जस्टिस टू द पार्टी. असं ह्याच्यातून आपल्याला मेसेज मिळतो आहे की
हेडन्स रूल हा मिसचिफ सप्रेस करण्यासाठी कोर्टाने वापरला पाहिजे आणि कोर्टाने जो लेजिस्लेटरचं जे इंटेन्शन होतं ॲक्ट करताना ते वापरून नॅचरल मिनिंग वापरून कोर्टाने डिसिजन द्यावा मिसचिफ रूलचा असा अर्थ होतो. तर अशा प्रकारे आपण आजचा मिसचिफ रूल बघितलेला आहे. तर आशा व्यक्त करते की मिसचिफ रूल आपल्याला समजला असेल. तर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कॉमेंट्स करा. तर नमस्कार.